नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या पुढारी आयकन्स या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, आज आपण ग्रहदशा आणि गोचर या गोष्टी म्हणजे नेमक्या काय याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष आणि वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरेकर. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. नमस्कार. तर सरांशी आपण चर्चा करणार आहोत ग्रहदशा आणि गोचर म्हणजे काय आणि त्याचे विविध पैलू जाणून घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रात त्याचं महत्त्व काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत आणि सगळ्यात आधी त्यांची ओळख करून देते. तर डॉक्टर विजय साटोरेकर हे ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आहेत. तर या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा दांडगा असा अभ्यास आहे. त्यांच्या गेल्या 3 पिढ्या या ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये पारंगत आहेत आणि त्या याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयामध्ये डॉक्टर विजय साटोरेकर यांनी PhD ही पदवी संपादित केलेली आहे. अतिशय सखोल असा अभ्यास या दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांचा. तर इतकंच नव्हे तर देशविदेशात सुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. याशिवाय रत्नांवर सुद्धा त्यांचा विशेष अभ्यास आहे. तर त्यांना या क्षेत्रामधल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सन्मानसुद्धा पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. जर तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं असेल तर डॉक्टर मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नागपूर इथं सुद्धा आणि कोल्हापूर इथं सुद्धा सर उपलब्ध आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन भेटू शकता. आणि तसंच तुम्ही सध्या पुढारी न्यूजच्या स्क्रीनवर तुम्हाला सध्या त्यांचे संपर्क क्रमांक दिसत आहेत, वेबसाईट्स आहेत, ईमेल ID सुद्धा आहे त्यांचा. तो टिपून घ्या आणि यावर तुम्ही डॉक्टरांना नक्कीच संपर्क साधा आणि मार्गदर्शनसुद्धा घ्या. चला तर मग सुरुवात करूयात. डॉक्टर, आज आपण गोचर आणि ग्रह आणि गोचर याविषयी चर्चा करणार आहोत, ग्रहदशेविषयी. तर सगळ्यात आधी ग्रहदशा म्हणजे काय? ग्रहदशा आपण म्हणतो ना का माझ्या पाठीमागे दशा लागली. तर ग्रहदशा म्हणजे काय असतं की 9 ग्रह आहेत. आपल्या कुंडलीमध्ये जे काही ग्रह असतात ना त्यांचा एक कालखंड असतो, विशेष प्रभावी कालखंड असतो ना. तर आपल्या वैदिक शास्त्रामध्ये आपल्याला विषुत्री महादशा जी म्हणतो आपण त्याला खूप मान्यता आहे आणि ते प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी असते आणि जो प्रभावी कालखंड असतो त्या ग्रहाचा की तो त्या काळामध्ये तो ग्रहाचा प्रभाव जास्त असतो आपल्या जीवनावर, आपल्या जीवनातल्या काही गोष्टींवर. तेव्हा तो जो कालखंड येतो, जे गुरुची महादशा असेल, शनीची असेल, राहूची असेल, तर ह्यांचे ठराविक प्रभाव टाकण्याचे काही काळ असतो, त्याला आपण महादशा म्हणतो. त्या काळामध्ये ते ग्रह ॲक्टिव्ह जास्त असतात आणि त्यानुसार त्यांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यावर इम्पॅक्ट करत असते आणि त्याचा प्रभाव आपल्यावर टाकत असते, आपल्या जीवनातल्या काही गोष्टींवरती प्रभाव टाकत असते. तो जो प्रभावी कालखंड आहे त्या ग्रहाचा, म्हणजे तो कालखंड शॉर्टमध्ये नसतो, वर्षांमध्ये असतो. त्याच्यामुळं त्याला आपण दशा म्हणतो. कारण ही दशा जी असते कोणत्या ग्रहाची 7 वर्षाची असते, कोणत्या ग्रहाची 20 वर्षाची असते. तर त्यानुसार त्या काळामध्ये त्यांची प्रभाव आणि त्यांची ऊर्जा आपल्याला मिळाली तर आपल्या जीवनातील काही गोष्टींवर त्याचा इम्पॅक्ट करून त्या कामं होण्यासाठी किंवा एखादे बिघडू पण शकतात. जर त्या ग्रहाची जी स्थिती आपल्या कुंडलीमध्ये चांगली नसेल तर तो जो कालखंड आहे त्याला आपण महादशा म्हणतो, त्याला आपण विषुत्री महादशा म्हणतो. त्या महादशेमध्ये आंतरदशा पण असतात, प्रत्यंतर दशा पण असतात. महादशेची दशा मेन असते, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये अंतर्दशा असते, त्याच्यानंतर अजून प्रत्यंतर दशा असते, त्याच्यामध्ये अजून सूक्ष्म दशा असते. आता ही जी महादशा असते ती वर्षाची असते, अंतर्दशा ही काही महिन्यांची असते, प्रत्यंतर दशा काही दिवसांची असते आणि जर पाहिलं आपण की अजून त्याच्यामध्ये सूक्ष्म एक दशा असते तर ती काही घंट्यांची पण असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण बारकाईनं एखादा जीवनामध्ये आपला प्रसंग आल्यानंतर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. तर त्यावेळेस आपण तेवढंच सूक्ष्मतेकडे जातो. पण जनरल आपण ती महादशाच पाहत असतो आणि ती महादशा फार महत्त्वाची असते आणि तो ग्रह तेव्हा आपल्यावर इम्पॅक्ट करत असतो आणि त्या ग्रहाचा प्रभाव, त्याची ऊर्जा आपल्या जीवनातील काही गोष्टींवर, काही क्षेत्रांवर प्रभाव टाकते. अच्छा, आता दशा आणि गोचर यात काही फरक आहे का की हे दोन्ही एकच आहे? आता काय की गोचर आणि दशामधला फरक सांगतो. आता एक तर दशा म्हणजे काय की जसं कुंडली एक पुस्तक आहे तर त्याच्यातलं जे सध्या चालू असलेलं प्रकरण आहे ते म्हणजे दशा. आणि गोचरी म्हणजे आज जे काही चालू आहे ते, म्हणजे आज वर्तमान स्थितीमध्ये ग्रहांची आकाशात जी स्थिती आहे, जे भ्रमण आहे, त्या भ्रमणाला आपण गोचर म्हणतो. तर ते कोणत्या ग्रहाचं काही दिवसामध्ये असतं, कोणत्या ग्रहाचं काही महिन्यामध्ये असतं, काही ग्रहांचं गोचरीचे भ्रमण जे असतं वर्षामध्ये पण असतं. तर हे जे गोचर आहे, ह्या गोचरून आपण म्हणतो ना शनीची 7.5 किंवा गुरु अशुभ येणं, आपल्याला जे काही गोष्टी असतात,
गुरु 4था 8वा 12वा येतो, तर ते गोचरीतलं भ्रमण असते. आता मागच्याच 1 जूनमध्ये आपण गुरु बदलला, तर गुरु बदलल्यानंतर गुरुचं भ्रमण बदललं, तर तसंच शनीचं पण बदलतं. त्यांचे ते ठराविक काळ असतो, त्यानुसार ते बदलत असतं. त्याला आपण गोचरीचं भ्रमण म्हणतो वर्तमान स्थितीतलं. तर ते चंद्र राशीनुसार आपण पाहत असतो की तुमच्या राशीनुसार आता कोणत्या ग्रहाचं भ्रमण कसं चालू आहे. ते गोचरीचं म्हणजे गोचरीचं म्हणजे वर्तमान स्थितीतलं की सध्याच्या ह्या घडीला आकाशात ग्रहांचं भ्रमण कसं चालू आहे, त्यानुसारचं जे काही भाकित असतं त्याला आपण गोचरी कुंडली म्हणतो किंवा चंद्रकुंडली म्हणतो असतो. अच्छा, विंशोत्तरी दशा म्हणजे ही संकल्पना काय, ही संकल्पना तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. विश्वोत्तरी महादशा म्हणजे तीच आहे की विश्वोत्तरी महादशेमध्ये हे जे ग्रह आहेत त्यांची ठराविक, जसं आता कसं केलेलं आहे की टोटल मानवाचं आयुष्य आपण 120 वर्ष गृहीत धरलेलं वैदिक शास्त्रामध्ये, आणि त्याचे 9 भाग पाडलेले आहेत. आणि 9 भागामध्ये ही जी 9 ग्रह आहेत त्यांना काही काही वर्षे दिलेली आहेत त्या ग्रहांचा प्रभाव टाकण्यासाठी. तर त्याच्यामध्ये जसं सूर्य आहे किंवा चंद्र आहे, चंद्र 10 वर्षाची त्याची महादशा असते, शनीची 18 वर्षाची महादशा असते, राहूची 19 वर्षाची महादशा असते, गुरुची 16 वर्षाची महादशा असते. तर हे जे महादशा आहेत, केतूची 7 वर्षाची असते. तर हे 120 वर्षामध्ये जे डिवायडेड बाय 9 जर केलं तर हे विश्वोत्तरी महादशा निघते. आणि आपल्या शास्त्रामध्ये विश्वोत्तरी महादशेला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानुसार ते आपल्या समजा महादशेमधला ग्रह आपल्या कुंडलीत कसा बसला आहे त्यानुसार आपल्यावर त्याचा इम्पॅक्ट ती आपल्यावर टाकत असते. आणि तो दीर्घकाळासाठी असतो, कारण ते 1-2 महिन्यासाठी किंवा 2-4 दिवसासाठी नसतो. तर त्यासाठी हा जो प्रभाव टाकण्याचा जो वेळ आहे किंवा काळ आहे त्यानुसार विश्वोत्तरीय महादशाला आपल्या वैदिक शास्त्रामध्ये आपण अनन्यसाधारण महत्त्व देतो. आणि त्याच्यानुसार आपण बऱ्याच गोष्टीचं प्रिडिक्शन करताना जे नुसती कुंडली पाहून किंवा रास पाहून किंवा ग्रह पाहून नाही, तर त्यात विश्वोत्तरी महादशेचं सध्या कोणती चालू आहे त्या जातकाच्या जीवनामध्ये ह्याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्यानुसार मग आपण प्रिडिक्शन करतो किंवा तिथे निर्णय घेत असतो की त्या जातकाच्या जीवनामध्ये सध्या काय होऊ शकतं आणि पुढे काय संधी उपलब्ध होऊ शकतात किंवा काय संकट येऊ शकतात, ह्याचं आपण त्याची शक्यता आपण वर्तवू शकतो. अच्छा, मला एक सांगा की जेव्हा ग्रहदशा एखादी लागते किंवा एखाद्याचा एखादा ग्रह चांगला नसतो, तर ती ग्रहदशा किंवा ती स्थिती ही किती दिवस किंवा किती काळ तशीच राहू शकते? जसं मी आता सांगितलं की आता समजा शुक्राची महादशा, आता शुक्र हा उपभोगाचा कारक आहे, सुख देणारा कारक आहे. या 9 ग्रहामध्ये सगळ्यात मोठा कालखंड त्याचाच आहे की ते 20 वर्षाचा आहे. 20 वर्षाचा काळ जो आहे तो शुक्राचा आहे. ते शुक्राची महादशा, तेव्हा शुक्राची ऊर्जा ही चांगल्या प्रकारे आपल्या जीवनावर इम्पॅक्ट करत असते जेव्हा आपल्याला शुक्राची महादशा चालू असते. तसं पाहिलं तर नंतर राहूची आहे, ते 19 वर्ष आपल्यावर इम्पॅक्ट करते. त्याच्यानंतर 7 वर्ष केतू करतं, चंद्र 10 वर्ष करतो. असे हे जे ग्रह आहेत ना यांचे विशिष्ट प्रकार आहेत. 16 वर्ष गुरुचे आहेत, तर ह्या 16 वर्षामध्ये गुरुचा इम्पॅक्ट आपल्यावर चांगला असतो. 7 वर्षामध्ये चंद्राचे असेल तर त्या 7 वर्षामध्ये चंद्राचा इम्पॅक्ट आपल्यावर कसा आहे. पण ह्याच्यासोबतच नुसतं विश्वोत्तरी महादशा चालू आहे याच्यावरच आपण प्रिडिक्शन नाही देत. तर त्यासोबत त्यांची गोचरातली ग्रहांची स्थिती काय आहे, त्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणत्या भावात कोणते ग्रह बसले आहेत, आणि ज्या ग्रहाची विश्वोत्तरी महादशा चालू आहे तो ग्रह सध्या त्यांच्या गोचरीमध्ये कुठं आहे आणि जन्मतः त्यांच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये कोणत्या भावात बसलेला आहे, कोणत्या ग्रहाच्या सान्निध्यात आहे, कोणत्या ग्रहासोबत आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून मग आणि त्यासोबतच त्यांची जे कर्म आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण त्यावर प्रिडिक्शन देत असतो. अच्छा डॉक्टर, मला एक सांगा की ही एखादी दशा जी असते तर त्या दशेचा त्या जातकाचा जीवनावर किंवा त्याच्या करिअरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो ना. काय की जर समजा आता आपण असं गृहीत धरू की एखाद्याला सध्या राहूची महादशा चालू आहे, तर राहू जर त्याच्या कुंडलीमध्ये अशुभ स्थानामध्ये असेल किंवा अशुभ ग्रहाच्या सान्निध्यात असेल, स्वतः राहूच एक कठोर ग्रह आहे, तर तेव्हा समजा अष्टमात राहू आहे त्याच्या जन्मता आणि त्याला राहूची महादशा चालू आहे, तर तेव्हा त्याला आरोग्याचे प्रॉब्लेम जास्त त्रास देतील. गूढशास्त्राबद्दल जे हिडन शास्त्र असतात, जे काही सायन्स असतात त्याच्याबद्दलचं त्याची उत्सुकता वाढू शकते, त्याच्यामध्ये त्याला यश मिळू शकतं. किंवा राहू जर चांगला असेल त्याच्या जीवनामध्ये तर अचानक त्याला परदेशात जाण्याचे योग येतील, त्यांना जी महत्त्वाकांक्षा त्याच्या मनामध्ये असेल ती पूर्ण होण्याची योग येतील. कारण राहूच्या महादशेमध्ये सरप्राईजली गोष्टी खूप घडतात.
आणि त्याच्यामुळं ते इम्पॅक्ट त्याचा पडतो. जर शनीची असेल तर तुम्ही खूप मेहनत घेताय, कष्ट करताय, तर तुमच्या कष्टाला यश मिळतं पण खूप उशिरा मिळतं, दमादमानं मिळतं. जर शनी तुमचा चांगला असेल तर ते लवकर फळ देतं, पण जर खराब असेल शनी तुमचा तर तो उशिरा यश देतो. कारण प्रत्येक ग्रहाचं भ्रमण, त्यांची भावातली स्थिती आणि जी विषुत्री महादशा चालू आहे. आता विषुत्री महादशेमध्ये सुद्धा मी जसं सांगितलं तुला की प्रत्यंतर दशा असते, सूक्ष्म दशा असते, त्यानुसार सुद्धा एखादा काळ असतो मध्येच की म्हणजे महादशा. आता राहूची महादशा म्हणजे सगळीच खराब असते का तर नाही, कारण आता 19 वर्षाची महादशा, 19 वर्ष आयुष्यातले जर काढून टाकले आपण तर मग बराच काळ जातो ना तो. समजा एखाद्याच्या वयाच्या 19व्या वर्षी किंवा 15व्या वर्षी त्याला जर राहूची महादशा लागली आणि त्याला जर 19 वर्ष पुढे त्याचं काही चांगलंच होणार नाही असं जर आपण धरलं तर त्याचा मेन जो काळ आहे त्याच्या जीवनातला 15 ते 35 पर्यंतचा, त्याच्यामध्ये जर राहूची महादशा आली आणि 15 वर्ष 19 वर्ष त्यातले गेले तर तो काय करणार आयुष्यामध्ये. तर तसं नसतं. तर त्याच्यामध्ये अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, सूक्ष्मदशा, गोचरीतले ग्रहमान जे आहेत ते कसे आहेत हे जाणून घेऊन त्या काळामध्ये राहू जो आहे ग्रह तो भ्रमण करताना त्याच्या कोणत्या चंद्रराशीनुसार तो कोणत्या स्थानातून भ्रमण करत आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यानुसार मग त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडतो. आणि तो इम्पॅक्ट कधी कधी चांगला पण असतो, कधी कधी अशुभ पण असतो. तो त्या काळातल्या ग्रहांच्या स्थितीवर डिपेंड असतो आणि सोबत त्याचे तुमच्या प्रयत्नावर पण तेवढंच डिपेंड असतो. अच्छा सर, एखाद्या व्यक्तीचं वैवाहिक आयुष्य कसं आहे किंवा त्याचा विवाह कुणाबरोबर होणार आहे, कसा होणार आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये होणार आहे किंवा कुठल्या वेळी होणार आहे, तर या सगळ्याचा आणि ग्रहदशेचा संबंध असतो का? कसं असतं की आपण जेव्हा विवाहाचा विचार करतो ना स्नेहा, तेव्हा पहिल्यांदा आपण सप्तम स्थानाचा विचार करतो. सप्तम स्थानातला संबंधित ग्रह कोणता आहे, तिथला स्वामी कुठं बसलेला आहे आणि त्यासोबतच तिथला जो स्वामी आहे किंवा तिथं एखादा ग्रह बसलेला आहे त्याची जर विषुत्री महादशा चालू आहे आपल्याला, तर त्या काळात आपण बघतो की बरेच लोक लग्नासाठी खूप प्रयत्न करत असतात आणि अचानकच त्यांच्या लग्नाचा योग येऊन जातो. जेव्हा त्यांनी नादच सोडलेला असतो की आता मला लग्न करायचंच नाही असं ठरवलं असतं, तेव्हा अचानक त्यांच्या जीवनामध्ये असं काहीतरी घडतं की त्यांचा विवाह जमला जातो. तर हे जेव्हा गोचरीमध्ये ती महादशा येते, त्या महादशेचा जो सप्तमाचा जो स्वामी आहे त्याची जर ती महादशा आली तेव्हा विवाहासाठी तो काळ योग्य मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून. आणि त्यानुसार तिथं विवाहाचं कार्य घडू शकतं. किंवा बरेचदा वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा काही जी अडचणी येतात तर त्या सप्तम स्थानाशी संबंधित जो स्वामी आहे किंवा तिथला जो ग्रह आहे त्याची महादशा जेव्हा येते तेव्हा वैवाहिक जीवनातील काही प्रश्न किंवा नवीन विवाह करायचे असेल त्यांना संधी उपलब्ध होतात. ज्यांचे विवाह झालेत त्यांना वैवाहिक जीवनामध्ये सुख नसेल तर सुख मिळायला लागतं किंवा ज्यांना सुख आहे एखाद्या वेळेस त्याच्यामुळे निगेटिव्ह रिझल्ट पण मिळतात. तर हे त्या ग्रहांच्या स्थितीवर डिपेंड असतं की पण सप्तम स्थान किंवा विवाह यासाठी विषुत्री दशाच नुसती कारणीभूत नसते, त्यासोबत सप्तमातले ग्रहांची स्थिती काय आहे, तिथं कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं असतं. डॉक्टर, कधी कधी काय होतं की तुम्हाला बऱ्याच जणांनी अनुभव सांगितला, माझं सगळं नीट चालू होतं पण अचानक माझं सगळे चक्र फिरली, माझी परिस्थिती अगदी चांगल्यातनं वाईटाकडे गेली किंवा वाईट दिवस सुरू होते आणि अचानक एखादी लॉटरी लागण्यासारखी मला लॉटरी लागली आणि सगळं बदललं. तर आपल्या जीवनात हे जे ट्विस्ट येतात ना किंवा एक मोठे माइलस्टोन्स कधी कधी येतात, तर याच्या मागे सुद्धा गोचराचा प्रभाव असतो. नक्कीच. काय असतं की आपण पाहतो की बरेचदा व्यक्ती एखाद्या गोष्टीसाठी खूप कष्ट करत असतो, प्रयत्न करत असतो, मेहनत घेत असतो, सातत्यानं फॉलोअप घेत असतो सगळ्या गोष्टीचा, पण त्याला दिशाच मिळत नाही किंवा त्याला ते यश मिळत नाही. पण अचानकच असे काही कालखंड येतो की तिथे त्याला ती संधी मिळते आणि तो त्या संधीचं सोनं पण करतो. किंवा बरेचदा असं पण होतं की एखादा माणूस खूप दिवसापासून खूप चांगल्या प्रकारे सक्सेस आहे, सगळं चांगलं आहे आणि त्याला सगळेजण असं मानतात की हा माणसानं स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, ह्याचं डिसिजन चांगले असतं सगळं. अचानक अशी काहीतरी घडामोड घडते आणि जसं रामाला कळालं नाही की सोन्याचं हरण असतं नसतं तरी पण त्याच्या मागे पळाला, तसे एखादा डिसिजन त्याचा चुकतो आणि मग होत्याचं नव्हतं होऊन जातं. तर तसंच हे जे आहे ना, ही जी ग्रहदिशा किंवा गोचर फळं जे आहेत ते आपल्याला ते शिकवतात की जेव्हा तुमच्या कुंडलीमध्ये गुरु 4, 8, 12 येतो किंवा शनी 12 1 2 येतो किंवा 4 8 येतो, हे जे असतात ना, हे गोचरीतल्या भ्रमण हे त्या भावातले ते दोषयुक्त असतात, त्याच्यामुळे आपल्याला अडचणी येऊ शकतात. तर हे आपल्याला आधीच जाणून घेता येतं बरं का, असं नाही की आपल्याला हे जाणून घेता येतं. ज्योतिषशास्त्राला कशामुळं आपण म्हणतो की आपल्याला ती शक्यता वर्तवणार आहे की हा काळ तुमच्यासाठी
चांगला नाही आहे, तिथे तुम्ही सावध राहणं फार महत्त्वाचं. समजा एखाद्यानं तुला सांगितलं की बुवा तू आता मुंबईहून पुण्याला निघाली, तर पुण्याला ह्या घाटामध्ये जाम आहे, तर तू एक्सप्रेस वेच्या ऐवजी तू जुन्या वेनं जा. तर हे तुला आधीच कळालं तर तू ती मार्ग करू शकतो, पण तिथे जाऊन फसल्यानंतर ते कळण्यामध्ये मजा नाही ना, खरं आहे. तर तिथे अडकून वेळ जातो. तसंच ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला आधी सांगतं की बाबा हे असं असं होऊ शकतं, होईलच याची काय होऊ शकते की तू तिथपर्यंत जाऊन तर ती ट्रॅफिक मोकळी पण होऊन जाईल. अगदी. पण बरेचदा ती शक्यता जाणून आपल्याला हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून घेता येते. आणि त्या त्या काळामध्ये काय होतं की बरेचदा आपल्याला अपयश येणं किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते गोचिरीचे ग्रहमान तेवढे याच्यासाठी महत्त्वाचे असतात की ते आपल्याला कळतं की आपल्याला शनी कधी खराब येणार आहे, गुरु कधी खराब येणार आहे, राहू कधी खराब येणार आहे. त्यानुसार आपण त्याच्यावर काय रेमेडीज करू शकतो किंवा आपण काय खबरदारी घेऊ शकतो आणि कोणत्या गोष्टीवर आपण फोकस करू शकतो. नक्कीच. आणखी एक डॉक्टर, आपल्या आयुष्यात जर सगळं चांगलं चांगलं छान एकदम खूप सुंदर घडत असेल, अगदी स्वप्नात आपल्याला ज्या गोष्टी हव्या असतात तसंच आपल्या स्वप्नात स्वप्नावत सगळं घडत असेल, सगळं छान छान घडत असेल, तर असं समजायचं का आपली ग्रहदशा चांगली आहे, असं समजायचं? कसं असतं की तेव्हा एक असतं की हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, तर ग्रहदशा तर महत्त्वाचीच असते. ग्रहदशामुळं मी म्हणत नाही की ग्रहदशामुळं सगळं चांगलं असतं, त्याच्यासोबत तुमचे कर्म तेवढेच महत्त्वाचे असतात. पण जेव्हा तुम्हाला शुक्राची महादशा येते ना, सहसा तुमच्या त्या काळामध्ये तुमच्या मनासारख्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात. आणि तेव्हा जर तुमचं शुक्राचं स्थान तुमच्या कुंडलीमध्ये चांगल्या भावामध्ये असेल, गोचिरीमध्ये शुक्राचं भ्रमण चांगलं असेल आणि शुक्राची महादशा पण चालू असेल, तर अशा काळात तुम्ही मनात आणलेल्या इच्छा ऑटोमॅटिक पूर्ण व्हायला लागतात. ऑटोमॅटिक म्हणल्यापेक्षा तुमची कुठेतरी तुम्ही त्यासाठी आधी कष्ट केले, कर्म केलेले असतात आणि त्याचं फळ अचानकच तुम्हाला ते दिसायला लागतं. म्हणजे कोणतीही गोष्ट फळ तुम्हाला मेहनत घेतल्याशिवाय मिळत नाही, कारण तुम्ही कर्म आधी केलेलं असलं तर त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. पण ते फळ मिळण्यासाठी ती दशा येणं फार गरजेचं असतं की ती दशा येते. मग त्यावेळेला मग तुमचं आता माझ्याकडे एक व्यक्ती आली होती की त्यांनी खूप विचार केला होता की त्यांना फॉरेनमध्ये जायचं आणि त्यांची परिस्थिती पण नव्हती अशी की ते आता फॉरेनमध्ये जाऊ शकतात. पण जेव्हा पैसे होते त्यांनी तेव्हा खूप प्रयत्न केले पण त्यांना जाता आलं नाही. आणि आता परिस्थिती कोरोनानंतर त्यांची थोडी डाऊन झाली आणि शक्य नाही. त्यांना राहूची महादशा सुरू झाली आणि राहू हा परदेश गमनासाठी खूप महत्त्वाचा ग्रह आहे आणि त्यांना अचानकच एका स्कीममध्ये बक्षीस मिळालं आणि त्यांच्या तर्फे ते सिंगापूरला जाऊन आले. तर ही अशा ज्या गोष्टी असतात की आपण जे ठरवलं असतं पण आपण प्रयत्न करू नये तेव्हा ते झालेलं नसतं. किंवा बऱ्याच ठिकाणी लोकांना असतं की आपल्याला घर घ्यायचं खूप पैसा जमवतात, काही गोष्टी प्रयत्न करतात पण ते होत नाही. पण शुक्राची महादशा जेव्हा येते ना, ह्या सगळ्या गोष्टी आपसुकच ज्याला म्हणतो आपण की ते संधी साधून येते आणि सगळे योग जुळून येतात आणि मग त्याप्रमाणे ते होऊन जातं. तर ही शुक्राची महादशा किंवा गोचरीतली ग्रहमानाची स्थिती जर चांगली आली ना, तर बरेचदा न होणाऱ्या गोष्टी सोप्या पद्धतीने होतात. असं नाही की तिथे कष्ट नाही घ्यावं लागत. जिथं तुम्हाला 2 घंटे मेहनत करून यश मिळायचं तर ते कष्टाचं प्रमाण कमी असतं. कमी जास्त प्रमाणात कोणाला 6 घंटे मेहनत करून मिळतं, कोणाला 2 घंटे मेहनत करून मिळतं. पण जेव्हा ग्रहांची स्थिती चांगली असते, ग्रह दशा चांगली असते, जेव्हा दशा चांगली असते तेव्हा दिशा योग्य मिळते आणि दिशा योग्य मिळाली की तुमचे कर्म चांगले होतात. अच्छा, पण जेव्हा आपली ग्रहदशा वाईट असते तेव्हा काळजी घेणं मात्र फार गरजेचं असतं. तर ही काय काळजी आपल्याला घ्यायला महत्त्वाचं काय असतं की एक तू सांगतो की ग्रह जेव्हा आपल्याला अशुभ येतात ना, ते आपल्याला शिकवायला आलेले असतात. ते आपल्याला काहीतरी सुचवत असतात की बाबा तू कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, काय केलं पाहिजेस. म्हणजे समजा तुम्हाला एखादा मंगळ अशुभ आला आहे किंवा रवी अशुभ आला आहे किंवा शनी अशुभ आला आहे, तर अशा वेळेस काय की तुम्ही निर्णय घेताना घाई नाही केली पाहिजे, कोणावरही विसंबून डिसिजन नाही घेतलं पाहिजे, थोडा मोठ्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यासोबतच असे असतं की आपण जेव्हा कोणतेही कमिटमेंट करतो तेव्हासुद्धा कमिटमेंट करताना आपण काळजीपूर्वक कमिटमेंट केली पाहिजे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या काळजी. तर शनीची महादशा किंवा शनीचं अशुभ आला असेल तर त्यावेळेस तुम्ही शिस्तीमध्ये राहिलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. मस्ट कशालाही लावलं नाही पाहिजे. जे च लावतो ना, मी करून दाखवतोच, बघतोच, करतोच, च नाही लावायचं. प्रयत्न करतो, करून पाहतो, ही जी भाषा आहे ही नम्रतेची भाषा तुमची असली पाहिजे. तर ह्या गोष्टीमुळं तुम्हाला जे काय अशुभ ग्रहांचा परिणाम आहे, बाकी ज्योतिषीय उपाय असतातच त्याला, पण ज्योतिषीय उपायासोबत हे सुद्धा तुमच्या कर्मामध्ये तुमच्या अंगी रुटीन लाईफमध्ये असणं फार गरजेचं असतं. मग तुम्ही जर शनी खराब आहे तुम्ही शनीचा जप करायला, शनीचे रत्न धारण केले, सगळ्या गोष्टी केल्यात, पण तुमच्या कर्मामध्ये तो अहंकार आहे,
तर तो अहंकार त्यांना रावणाला पण संपवलं. त्याच्याकडे काय कमी होतं, त्याच्याकडे सगळं होतं. त्यांना शिवतांडव स्तोत्र स्वतः निर्माण करणारा माणूस, तर त्याला पण शनीचा त्रास झालाच ना. तर कसं असतं की अहंकाराला तिथं शनी त्रास देतो. त्यासाठी कोणताही ग्रह जेव्हा अशुभ येतो तो तुम्हाला शिकवण्यासाठी आला असतो. तुम्हाला त्यावेळेस बघायचं की त्या ग्रहाची स्थिती आपल्या कुंडलीत कशी आहे आणि तो कोणत्या गोष्टीवर इम्पॅक्ट करणार आहे. समजा तो तुमच्या आर्थिक स्थितीवर करणार आहे, तुमच्या सामाजिक स्थितीवर, प्रतिष्ठेवर करणार आहे का, कौटुंबिक जीवनावर करणार आहे का, आरोग्यावर करणार आहे, हे सुद्धा आपल्या कुंडलीहून आपल्याला कळतं. त्यानुसार त्या बाबतीतली खबरदारी घेणं फार महत्त्वाचं असतं. अच्छा, आणखी एक की आता तुम्ही म्हणालात की आपलं कर्म चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे आणि एकंदरीतच आपण भारतीय आपली संस्कृतीसुद्धा बघितली की आपली पुराणसुद्धा वेदपुराण बघितलं तर त्यात कर्माला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णांनी कर्माला फार महत्त्व दिलेलं आहे. तर तुमची ग्रहदशा आणि तुम्ही केलेली कर्म याचा थेट संबंध आहे का? नक्कीच. काय असतं माहिती का, ॲक्शनची रिॲक्शन असते नेहमीच. ती कधी येईल, कधी मिळेल काही सांगता येत नाही. आणि ती ग्रहदशा तुम्हाला दर्शवते, ती कधी येऊ शकते. अच्छा, म्हणजे ती ग्रहदशेच्या रूपात सुद्धा मिळू शकते? नाही, ग्रहदशेमध्ये कळतं आपल्याला ते की ती काय असते ते. आता तू भगवद्गीतेचं नाव काढलं म्हणून सांगतो. आता भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण हा स्वतः ईश्वर अवतार आहे, ईश्वरी अंश आहे, स्वतः अवतारच आहे. त्याचा भाच्याच अभिमन्यू होता ना, तू का नाही वाचू शकला त्याला? पण त्याचं म्हणणं की कर्म त्याची प्रत्येकाचे आहेत. मी फक्त सोबत आहे, पण कर्म तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला भोगायचे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की देव जरी तुमच्या सोबत असला, जर तुमचे कर्म खराब असतील, ग्रहमान जरी तुमचे चांगले असले, तुमचे जर कर्म खराब असतील तर त्याचे इम्पॅक्ट तुम्हाला भोगावंच लागणार. त्यासाठी ग्रह कितीही वाईट असू द्या, कितीही चांगले असू द्या, तुमचे कर्म चांगले असणं फार महत्त्वाचं. कारण बरेचदा असं होतं की तुम्ही कर्म जर चुकीचे करत असताल आणि तुमचे ग्रहमान चांगले असतील तर त्या ग्रहमानाचा तुम्हाला फायदा नाही मिळणार. आज तेव्हा ग्रहमान चांगले म्हणून तुझे कर्म तोपर्यंत तात्पुरते ते झाकले जातील, पण काही दिवसानंतर ते अशा वेळेला उघडे होतील की तेव्हा तुमच्याकडे ग्रहमानही चांगले नसतील आणि काहीच चांगलं नसेल, परिस्थिती वाईट असेल. तर त्यासाठीच आपण नेहमी सांगतो की तुमचे कर्म हेच तुम्हाला, कारण कसं आहे की एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये कर्मानंच भोग तयार होतात, कर्मानंच भोग संपवता येतात आणि कर्मानंच भाग्य पण निर्माण होतं. फक्त हे जे ग्रहमान आहे, ते ज्योतिषशास्त्र आहे, हे फक्त तुम्हाला तुमच्या जीवनातला रस्ता दाखवणार आहे की हे इथं चढाचा रस्ता, इथं उताराचा रस्ता, इथं छोटा रस्ता, इथं मोठा रस्ता. तर त्या काळात डिसिजन तुम्हाला घ्यायचे आहेत. तुमचे विचार, तुमचे प्रयत्न आणि तुमचे कर्म हे फार महत्त्वाचे आहेत आणि त्याचं मार्गदर्शन करणारं हे शास्त्र आहे. आणि तुम्हाला जर सांगितलं एखाद्याने की तुमचे ग्रहमान खराब आहेत आणि तुम्ही ह्या गोष्टीसाठी कोणताही व्यवहार किंवा रिस्क घेऊ नका, तर त्यावेळेस तुम्ही रिस्क घेऊ नका याचा अर्थ शनी खराब आहे म्हणून सांगितलं एखाद्याला आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करू नका, इन्व्हेस्टमेंटमध्ये धोका होऊ शकतो, तर त्याचा अर्थ असा असतो की इन्व्हेस्टमेंट करा, पण तुम्ही लक्षपूर्वक करा. तिथे लिगली सगळ्या गोष्टी चेक करा की भावनेच्या भरामध्ये कोणतेही डिसिजन घेऊ नका, तर त्यावेळेस तिथे नुकसान होऊ शकतं. याचा अर्थ कर्म सोडायचे नाहीत, प्रयत्न सोडायचे नाहीत, फक्त प्रयत्न करताना सतर्कता फार महत्त्वाची असते आणि ती तुम्ही सांभाळली पाहिजे. नक्कीच डॉक्टर, खरं तर जाता जाता खूप छान मुद्दा मांडलात तुम्ही ग्रहदशेचा आणि कर्मांचा. कारण आपल्याला हेच म्हणजे आत्तापर्यंत हाच भ्रम होता की आपल्या जीवनात जे काही घडतं त्याला ज्यांचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे तर हां ग्रहांच्या दशेमुळे घडतं, पण ती ग्रहांची दशा का उत्पन्न होते तर आपल्या कर्मांमुळे. तर आपले कर्म हे चांगले ठेवायला हवेत. या संवादातून ही एक फार महत्त्वाची नोट आपण घेतलेली आहे. तर आपली ग्रहदशा, ग्रहमान आणि आपलं कर्म हे फार महत्त्वाचं असायला पाहिजे, कारण त्याचा परिणाम जाऊन आपल्या ग्रहदशेवर होतं आणि पर्यायानं आपल्या जीवनावर सुद्धा होतो. म्हणूनच या भागात आपण इथेच थांबतोय. मात्र डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. जर आणि तुम्हाला सुद्धा डॉक्टरांना भेटायचं असेल तर नक्कीच तुम्ही भेटू शकता आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक दिलेले आहेत, सरांची वेबसाईट दिलेली आहे, तसंच सरांच्या साही सेंटरचे क्रमांक दिलेले आहेत, त्यावर तुम्ही नक्कीच कॉल करा आणि डॉक्टर विजय साटोरेकर तुम्हाला खूप छान मार्गदर्शन करतील, एवढं मात्र नक्की. या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा पुढारी न्यूज.